दळाने कांडणी नाम दळाने कांडणी म्हणे नाम याची जनी नाम तारक हे थोर नामे तारिले अपार पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची किंवा श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत त्याचप्रमाणे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिल्या पार शिवेशिटे घेतलेला अभंग भगवंताच्या लाडक्या असणाऱ्या नाही का भक्त शिरोमणी संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे विठ्ठल देवाच्या लाडका भक्त म्हटलं बरं कारण जनाबाईनं आपल्या प्रेमानं आपल्या भक्तीनं आमच्या देवाला वेडे केलं बरं जनाबाईच्या प्रेमा करता जनाबाईच्या भक्ती करता भगवान परमात्मा अक्षरशः वेडा झाला 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 वेडा
अक्षरशः वेडा झाला बरं. नुसता वेडा नाही, वेडा झाला लाचावाला लाचार देखील झाला बरं. काय भक्ती असेल नाही का. आमचा भगवान परमात्मा जनाबाईच्या प्रेमा करता नाही का, जनाबाईच्या घरी न बोलवता येतो आणि पुरुषांनी न करण्यासारखे काम आमचा भगवान परमात्मा करतो बरं. तर शेण वेचणं, गौऱ्या वेचणं हे पुरुषाचं काम आहे का? एवढा लाचार झाला बरं. ते कारण काय असेल तर जनाबाईची भक्ती, जनाबाईचे प्रेम. नव्हे आमचा भगवान परमात्मा जनाबाई करता दळण देखील दळतो. मग शेवट्या प्रमाणे का नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी, अशा असणाऱ्या जनाबाई आमच्या नामदेव महाराज समकालीन होत्या. तर नामदेव महाराज त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही का. नामदेव महाराज शिंपी कुळाचे, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. आणि जनाबाई असं सांगतात आमच्या धनगर कुळातले आहेत बरं. कारण नामदांचं सांगितलं आम्हाला तुळशीदास नामदांना धनगर कुळातले म्हणून. तेव्हापासून बरं वाटलं बरं. कारण सगळ्या जातीमध्ये संत झाले. कुंभारामध्ये नाही का, सोनार आहेत, सगळ्या जातीमध्ये झाली. पण आमच्या धनगर कुळात कोणी नव्हतं नाही का. ते सांगितल्यानंतर थोडं बरं वाटलं. विठ्ठला विठ्ठला. जनाबाईचा नामदेवाचा काही संबंध नाही. पण गंमत अशी आहे, जनाबाईचं नाव घेतल्याशिवाय नामदेवाचं कुटुंब पूर्णच होत नाही बरं. जनाबाईशिवाय नामदेवाचं कुटुंब पूर्ण करतो. नामदेव तसं भलं मोठं कुटुंब होतं. गोनाई राजाई दोघी सासू, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामना माझा ना बाप लेक, दामना माझा ना बाप लेक. गोनाई राजाई दोघी सासू सोनं दोन झाले बरं. दामाना माझा न बाप लेक, 2 2 4. नारा विटा गोंदा माझा चौघे पुत्र, 4 आणि 4 8. लाडाई गोडाई असा ऐसा कराई, चौघी सोना पायी ना मिळायच्या, 8 आणि 4 12. लिंबाबाई लेकी 13, अळूबाई बहिणी 14. दुष्काळात 13वा महिना दाशीजाने 15वी. विठ्ठला विठ्ठल. जनाबाईचं नाव आल्याशिवाय कुटुंब मात्र पुरवत नाही बरं. असे जनाबाई महाराज त्यांचे 12.5 कोटी अभंग होते म्हणले बरं. जनाबाईने 12.5 कोटी अभंग लिहिले. 12.5 कोटी. कोणी कोणी किती किती अभंग लिहिले. मी एक अभंग म्हणतो बरं, तुम्ही संख्या बापा. नाम्याचा संकल्प झाला 7 कोटी, पूर्व पुण्यपेटी शेवटी कैसे झाले, पिता दामू शेटी मोपा बरं का. अभंग 2 कोटी, भक्तिभावे ते नैवेद्य ठेवा. 3 कोटी अभंग नाहीचा संवाद, आत्मसुख सुखाचा तो. 4 कोटी अभंग राजा याची वाणी, प्रेमाची तिखानी प्रेम अळते. 4 कोटी अभंग नारोबाचे कवित्व, उगवेश वैत देनमान. गोंदा आणि माझा बोलिले शेवटी, 2.5 कोटी केली त्यांनी. 4 कोटी अभंग विट्याचा झगडा, प्रेमाचा रगडा प्रेम अळतो. लाडाई गोडाई असा ऐसा कराई, चौघी सोना पाही नामी याच्या नाही का. 1 कोटी अभंग पांडुरंगे केले, रुक्माईने केले 50 लक्ष. 12.5 कोटी जनाईची वाणी, प्रेमाची तिखानी प्रेम अळते. 54 कोटी अभंग केलेच्या प्रत्यक्ष. आणि कविते साक्ष नाम याची, नामा म्हणी आई निवड केली निकी. राहिले ते बाकी 4 कोटी. विठ्ठला विठ्ठल. नामदेवांनी 100 कोटीच्या अभंग प्रयत्न केले ते बरं. 100 कोटी तुझे करीन अभंग, पर झाले 96 कोटीचे बरं.
आईनं 2 कोटी केले, बापाने 3 कोटी केले, नाही का. नारायण नावाचा मुलगा त्याने 4 कोटी केले, पत्नीने 4 कोटी केले. गोंदा माझं 2 मुलं आहेत, त्यांनी 2.5 कोटी केले. विठ्ठल नावाचा मुलगा त्यांनी 4 कोटी केले. सोनाने 1.5 कोटी केले. स्वतः पांडुरंगाने हातभार लावले 1 कोटी केले. रुक्मिणी आईसाहेबाने 50 लक्ष केले. आणि आमच्या जनाबाईंनी 12.5 कोटी अभंग केले बरं. आणि प्रत्यक्ष नामदेव महाराजांनी 54 कोटी अभंग केले. सर्व संख्या मिळून झाली 96 कोटी. प्रतिज्ञा होती 100 कोटीची. राहिलेले 4 कोटी पूर्ण करण्याकरता नामदेव राय तुकोबराज अवतीर्ण झाले. आणि उरले ते शेवटी लावे उरले ते प्रमाणाची संख्या सांगे 7 कोटी. प्रमाणाची संख्या झाली 7 कोटी. प्रमाणाची संख्या सांगे 7 कोटी. प्रमाणाची संख्या झाली 7 कोटी. उरले ते शेवटी लावे तुका. उरले ते शेवटी लावे तुका. उरले ते शेवटी लावे तुका. 96 कोटी अभंग झाले. 100 कोटीचे अभंग 4 कोटी शिल्लक राहिले. आणि ते 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता म्हणून आमच्या नामदेव महाराज तुकोबराजून अवतरण झाले. जगद्गुरु तुका अवतरणामयाचा संप्रदाय सकळाचा येतो नाही का. मला सांगायचं काय, आमच्या जनाबाईंनी 12.5 कोटी अभंग लिहिले. पण आपल्याकडे थोडे मोजकेच राहिले बरं. तुकोबरांनी 4 कोटी केले, पण किती राहिले मोजके नाही का. 4092. बाकीचे काही नारायण विठाई यांचे फक्त 2-2, 4-4, 5-5 मोजके बोटावर मोजके अभंग राहिले बरं. 12.5 कोटी अभंग जनाबाईंनी केलेले आहेत. आणि त्यापैकी हा एक महत्वाचा अभंग आहे. विठ्ठल आज या ठिकाणी परिहार द्यायचं झालं. वार्षिक सप्ताह आहे. आणि विशेष महत्वाचं म्हणजे ह्या वर्षी पुरुषोत्तम मास अधिक महिना आहे नाही का. अधिक महिन्याचं तसं मूळ नाव त्याला मल मास म्हणतात. आणि ग्रामीण भागात त्याला धोंड्याचा महिना म्हणतात बरं. आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये एक प्राणी खुश असतो बरं. तो म्हणजे जावाय बापू बरं. पण गंमत अशी आहे, चालू वर्षी मोदी साहेबांनी सांगितलेलं सोनं घेऊ नका म्हणून. आणि मी देखील जावायला घालणार होतो तोळावर, पण मोदीनं सांगितल्यामुळे कॅन्सल केलं. विठ्ठला काय प्रथा आहे पूर्वीपासून जावायला वाण देणं, सोनं घालणं वगैरे नाही का. पण मल मास त्याला अधिक मास म्हणतात. प्रत्येक 3 वर्षांनी एकदा मल आपल्या अधिक महिना यावाच लागतो. नाही आलं तर काय बिघडतं, फार मोठे बिघडतं बरं. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आश्विन मध्ये अमावस्या ही बरोबर टायमाला येण्याकरता म्हणून 3 वर्षातनं अधिक मास यावं लागतं बरं. अधिक मास नाही आला तर प्रत्येक वर्षी वर्ष बदललं असतं. नाही गुढीपाडवा कधी वैशाखात, कधी ज्येष्ठात, कधी श्रावणात पुढे गेलं असतं बरं. वर्षाची सुरुवात आणि वर्षाची शेवट होण्याकरता 3 वर्षात एकदा अधिक यावाचा लागतो. विठ्ठल पूर्वी ह्या मासामध्ये लोक पुण्य कार्यक्रम करायचे नाही का. लग्न नाही, कोणती सत्यनारायण पूजा नाही, वास्तुशांती नाही. पुण्यकर्म शुभ कार्य कोणी करत नव्हते. कारण मल मास आहे, वाईट मास आहे असं सांगतात. तो महिना भगवंताकडे गेला तक्रार घाला नाही का. देवा एकतर मला नाव नाही, दुसरी गोष्ट माझ्या महिन्यामध्ये कोणी शुभ कार्य करत नाही, हे नव्हतं. तेव्हा सांगतात देवांना असं ठीक आहे म्हणले. बघ म्हणले आजपासून मी तुला माझं नाव देतो म्हणले. मग देवानं आपलं पुरुषोत्तम नाम छान मासाला देवा ह्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. विठ्ठला पुन्हा सांगितलं पुण्यकर्म कोणी करत नाही ना, तर ह्या मासामध्ये पुण्यकर्म केल्यानंतर डबल पुण्य मिळतं. मला इतर मासामध्ये जेवढं पुण्य केलं तेवढंच मिळते, पण अधिक मासामध्ये जर पुण्यकर्म केलं त्याच्यात डबल पुण्य मिळतं. अधिकस्य अधिकं फलम म्हणून अधिक मासामध्ये नाही का तीर्थयात्रा, नाम उत्सव नाही का मोठ्या प्रमाणात चालू असतं.
कारण देवानं वरदान दिलेलं आहे असा पुरुषोत्तमांना, आणि त्यानिमित्त हा नामसप्ताह चालू आहे. आणि त्यातली माझी आजच्या तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा. विठ्ठल तर जनाबाई महाराजाचा अभंग आहे, फार मोठा जनाबाईचा अधिकार. झाडलोट करी जनी आणि केर भरी चक्रपाणी. नाही का, जनाबाईनं झाडलोट केलं, देव केर काढायचा. जनाबाईला भगवान परमात्मा आपल्या हाताने नाव घालायचा. जनाबाईची केस भगवान परमात्मा विंचरायचा. पुढचं सांगू का, जनाबाईच्या केशातलं वा देखील मारायचा बरं का. पूर्वीचा का, पूर्वी वा मारण्याच्या स्त्रियांना छंद होता बरं. जुन्या काळात बघा तुम्ही, 4-5 पायऱ्या असाव्यात, प्रत्येक पायरीवर एक स्त्री बसलेली असते बरं. पहिल्या पायरीची स्त्री बसली असते ना, ती दुसऱ्या पायरीची शी असते, तिच्या डोक्यातली ऊ बघते बरं. तिसऱ्या पायरीवरची दुसऱ्या पायरीवर बसली तिची ऊ बघते डोक्यात. असा पूर्वीचा का. आणि ऊस होत असताना ऊ जर दिसली की पटदिशी निघत नाही बरं. ती ऊ धरायची आणि ज्या केसाला ऊ आहे तो केस आणि ऊ असे धरायची. आणि जितका केस लांब आहे तितका हात वरती करायचा बरं. असं पण गंमत अशी आहे, ती ऊ तुम्ही दोन्ही बोटात किती दाबा ऊ मरत नाही बरं. तळा तर काय आणखीन दाबा ऊ मरत नाही. जमीन टाका पायाचा अंगठा ऊ मरत नाही. ऊ मारण्याच्या अटकाल आहे बरं. डाव्या बोटाचा नकाचा अंगठा असतो, त्या नकाच्या अंगठावर ऊ ठेवायची आणि उजव्या बोटाच्या नकाच्या अंगठ्यानं टिच्ची दिशा मारायची बरं. अशा प्रकारे भगवान परमात्मा वा देखील मारतोय. विठ्ठला आमच्या जनाबाईनं नाही का आपल्या प्रेमानं देवाला वेळ केलं बरं. अशा जनाबाई यांचा अभंग आहे. अभंग जनाबाई महाराज हां भगवंताच्या नामचिंतनाविषयी आग्रह करतात, उपदेश करतात, इतका अट्टास करतात की पहिलं तुम्ही देवाचं नाव घ्या मग पाऊल टाका. आधी देवाचं नाव घ्या मग पाऊल टाका. त्याचं कारण का, देवाला एवढी ताकद आहे. भगवंताचं नामचिंतन करून पाऊल जर टाकलं तर प्रत्येक पाऊलागणित एका यज्ञाचं फल मिळतं. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हटलं एक पाऊल टाकलं एका यज्ञाचं फळ मिळतं. जितकं तुम्ही राम म्हणून पाऊल टाकता, राम म्हणता वाटा चाली यज्ञ पाऊला पाऊली, एवढं सामर्थ्य नामचिंतनाचं आहे. हा एक अर्थ झाला शब्देशा बरं. आणि दुसरा अर्थ असा, पाऊल टाकणं म्हणजे तुम्ही कोणतंही काम करा आधी भगवत नामचिंतन करा मग ते काम करा, असा एक त्याचा अर्थ आहे बरं. आपण नाही एखादं म्हणतो ना काम करा, एकदा टाकलेला पाऊल परत महागारी घेतच नाही. म्हणजे कोणतेही काम हातात घेतलं करायला तो महागा काम फत्ते झाल्याशिवाय तो मागे, असा त्याचा अर्थ आहे. तसं तुम्ही कोणतेही काम करा आधी भगवत नामचिंतन करा मग काम करा. विठ्ठल सर्व संतांचा आग्रह आहे भगवत नामचिंतन करा. तुकोबरे ते सांगता आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका.
आणि सांप्रत कलियुगामध्ये उद्धारा साधन कोणतं असेल, भगवत प्रतिसाधन कोणतं असेल, सुखसाधन कोणतं असेल, ते म्हणजे भगवत नामचिंतन आहे. भगवत नामचिंतनाशिवाय दुसरं साधनच नाही. नामापरते साधन नाही, आणि सुलभ साधन आहे. किती सोप आहे नाही का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सोपं साधन आहे. पण पुढे मी एक मारली बरं, शहाणा तो धनी घेतो, एखादा शहाणा घेणार बरं. ज्ञानदेव म्हणे नामय सुलभ म्हटलेलं बरोबर आहे, पण पुढे मी एक म्हटले सर्वत्र दुर्लभ, एखादाच घेणार आहे विरळा. विठ्ठल विठ्ठल. सर्व संतांचं कवित्व बघा तुम्ही. कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतनच करा असा जाट्टाच करतात बरं. कारण नामचिंतनाशिवाय दुसरं सोपं साधनच नाही बरं. इतर साधनाचा कलियुगामध्ये काही उपयोग नाही. युग बदली तर साधना बदली गेली. कृत त्रेता द्वापार कली नाही का. पूर्वी ध्यान धारणा यज्ञ याग नाही का, तपश्चर्या करणं साधनं होती, ती शक्य आहेत का आता? यज्ञ करणं शक्य आहे का? असं सांगतात. यज्ञ जे 4 महिने चालू असेल तर यज्ञ कुंडामध्ये हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार अखंड चालली पाहिजे 4 महिने. आम्हाला पंक्तीला लाडा मिळत नाही बरं. आम्ही जर पंक्तीला तूप वाढायला लागलो उलट्या चमच्यानं वाढतो बरं. शक्य आहे का यज्ञ करणं? पण ध्यान धारणा करणं तपश्चर्या शक्य आहे का? त्या साधनाचा उपयोग नाही. आणि कलियुगामध्ये सोप्यातलं सोपं साधन कोणतं असेल तर भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. तेने नारायणा जैला भेटी, नारायण देईल भेटी, तेने नारायणा जैला भेटी, नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन मी सांगता आलं कीर्तन म्हणत नाही बरं. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन साधन पैसोपे. या ठिकाणी कीर्तन चालू आहे ना, मी कीर्तन सांगतोय आणि तुम्ही कीर्तन ऐकता, करत कुणीच नाही बरं. आणि कीर्तनात सांगण्याच्या व ऐकण्याचा विषय नाही, कीर्तन करायला सांगितलेलं आहे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. संत महात्मे कीर्तन करीत होते म्हणून त्यांच्या कीर्तनात देव नाचत होता बरं. नामदेव कीर्तन करी का सांगे म्हटलेलं नाही का. पुढे देव नाचे पांडुरंग. आम्ही कीर्तन करत नाही, आम्ही कीर्तन सांगतो म्हणून आमच्या कीर्तनात पांडुरंग नावाचे लोक झोपा काढतात. विठ्ठला कलियुगामध्ये सोपं साधन कोणतं असेल तर भगवत नामचिंतन. कसल्याही प्रकारचा त्रास नाही, सायासाचे नाही काम, आणि घेता नाम विठोबाचे. काय त्रास आहे, काय कष्ट आहे बरं, काय मोल द्यावं लागतं का? नाम फुकाचे फुकाचे फुकट आहे बरं. बरं काही त्रास नाही. दुसरी गोष्ट अशी, भगवत नामचिंतन करण्याकरता काळ वेळ नाम
पक्ष पाये उतरती उतरती पक्ष पायी उतरती दोन्ही पक्ष पायी उतरती दोन्ही पक्ष पाये उतरती दोन्ही पक्ष पाये उतरती हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना काळ वेळ नाम उच्चारिता काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाये उतरती पाये उतरती दोन्ही पक्ष पाये उतरती हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरी मुख्य माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना किती सुलभ आहे बघा पहिले सुलभ होता भगवत नामचिंतन करण्याकरता काळ वेळाचे बंधन नाही काळ वेळ नाम दुपारी घ्या सकाळी घ्या संध्याकाळी घ्या झोपताना घ्या कधीही घ्या नाही का बरं भगवंताचं नामचिंतन मंदिरात घ्यायला बस आहे का किती सुलभ आहे बघा आमच्या भगवंताचं नामचिंतन स्मशानात घेतलं तरी चालतं बरं वेळाचं बंधन काळाचं बंधन नाही स्थळाचं बंधन नाही केव्हाही घ्या कुठेही घ्या आणि कसंही घ्या विठ्ठल दुसरी सुलभ आता बघ आंघोळीची गरज नाही आंघोळीनं लगेच तोंड धुवावे आंघोळ करायची गरज नाही तोंड धुवायची गरज नाही मला सांगा झोपेतनं उठल्यानंतर लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी बोलतात का नाही आमचे वारकरी असतात ना खरे जातीवंत वारकरी आरती पंढरीचे बरं सकाळी झोपेत तोंड देवाचं नाव त्यांच्या तोंडात येतं बरं पहाटे 3 वाजता तो सप्त्यामध्ये विनेकर असतो ना वारकरी झोपलेला असतो त्याचं उपरण तोंडून काढलं तो वारकरी उठून बसतो आणि मोठ्यानं म्हणतो रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई खरा जातीवंत वारकरी बरं आणि आम्हाला जर उठवलं अगं आई काय करत उठणार बरं मला सांगायचं काय आंघोळीनं लगेच तोंड धुवावे काय वेळाचं बंधन नाही आंघोळीची गरज नाही तोंड धुवायची गरज नाही पुढे चला तुम्हाला देवाचं नामचिंतन शुद्ध जमत नाही का वेडवाकडं म्हणा अबद्ध वाकुडे जैसे तैशा परी आणि वाच्या हरी हरी उच्चार जसे तसं म्हणा नाही म्हातारी माणसं तोंडात जात नसतात विठ्ठल विठ्ठल म्हणण्याऐवजी इटाळी इटाला म्हणतात बरं तरी चालेल ज्ञानबा तुकाराम म्हणण्याऐवजी ज्ञानबा तुकाराम म्हणतात तरी चालेल आमच्या माऊलीची आरती बघा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पण काय काय महाभाग म्हणतात अवतावर पांडुरंग असं म्हणलं तरी चालेल विठ्ठल म्हणजे वेळ वाकडं म्हणलं चालतं आंघोळीची गरज नाही काळ वेळाचं बंधन नाही पुढं चला तुम्हाला देवाचं नामचिंतन सुलट जमत नाही का उलट म्हणा राम म्हणता येत ना मरा म्हणा हे का नाही आपलं उदाहरण
वाल्या कोळ्याचा नारद मला वाल्या रामा रामा म्हण तुझा उद्धार होईल. वाल्या कोळ्या म्हणण्याकरता बसला पण पडेल वळण इंद्रिया सकाळला त्याला मनुष्य दिसला म्हणायचं हा ना मारा मारा म्हणायचं. नारद काय हरकत नाही मारा मारा म्हण तुझा उद्धार. उलट नामात चिंतन केलं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तुम्ही भगवंताचं नामचिंतन नाही का कोणत्याही स्वरूपात करा. नामाच्या चिंतने तरंगण ज्योती प्रगट पसारा. नामाच्या चिंतने तरंगण नामाच्या चिंतने प्रगट पसारा. नामाच्या चिंतने प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयाची. सोडविल माझा स्वामी निश्चयाची. असाल ते करा जेथे तेथे. असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयाची. सोडविल माझा स्वामी निश्चयाची. नामाचे चिंतन प्रगट पसारा नाही का आणि असाल ते करा जेथे जिथं असेल तिथं करा बस. त्याच्याकरता मंदिरात जायला पाहिजे पंढरपूर जायचं नाही बरं. घरदार सोडायची गरज नाही. बायका मला सोडायची गरज नाही. नलगती सायास नलगती जावे वनांता नाही का एकमेव साधन आमचं आहे. इतर साधनांना प्रवास करत करत देवाकडे जावं लागतं पण नामात चिंतन करणारा देवाकडे जायची गरज नाही. दिवस त्याच्याकडे येतो बरं. सुख्या येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा. सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा. सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. आमच्या कोणत्याने संतांनी घर सोडले नाही संसार सोडलेले नाही का. जे कोणतं काम करत असेल नाही का ते काम करत असताना भगवत नाम विठोबाचे घ्यावे. मग पाऊल टाकणं म्हणजे नुसतं चालणं असं नाही बरं. तुम्ही कोणतंही काम करा आणि ते काम करत असताना आधी भगवत नामात चिंतन करा मग तुम्ही काम करा. विठ्ठला विठ्ठल. सर्व संतांचा आग्रह हट्ट असा आहे ना इतका हट्ट असा आहे. आमच्या तुकोबर तर म्हणतात तुमच्या पाया पडतो. पाया पडत होतो बरं. आता एवढं पाया पडायची काय गरज आहे का विनोनी गरज नाही का. घेतील तरी नाही राहतील नाही का पण नाही कारण त्यांचा अवतार तेवढा करतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट ते परोपकारी नाही का. केवळ तुमचं आमचं जगत कल्याण करणं संतांचा अवतार आहे म्हणून ते पाया पडून सांगतात विनंती करून सांगतात. सुरुवातीला प्रेमाने सांगतात ऐकत नाहीत लोक की भगवत नामचिंतन करा भगवत नामचिंतन करा. सोपं साधन आहे उदार साधन आहे कल्याण साधन आहे तरी लोक ऐकत नाही. मग थोडा राग येतो. राग आल्यानंतर थोडं वेळ डळखडा बोलतात बरं. नाम नव दे ज्याची वाचा आणि तो लेख दो बापाचा.
किती सांगू तरी नाही किती भटकीचे शिवाय देऊन सांगतो बरं. आम्ही नातारा शांतीब्रह्म म्हणतो खरंय, आणि एक बघा तुम्ही नातासारखी कडक भाषा दुसरी कोणाची नाही बरं. काय माय गेली होती हुतापाशी हरिणे मुकाशी अरे मुडा. काय भाषा होती? शिव्या देऊन सांगतात. पुन्हा महाराजांनी विचार केला, आपण जे न्यायाने शिव्या दिल्या हे आपल्यापासून दूर जातील. मुळात तर लोक परमार्थाकडे आधी येत नाहीत. नाही का? बघा तुम्ही, मुळात तर ही मुलं भजनात आधीच जवळ येतात मंदिरात बरं. जर भजन शिकायला आली, ही जुनी भजनी असतात ना, त्यांना सांभाळून घेत नाहीत. एखाद्या टाळ चुकला हट येत नाही काय नाही मध्ये मध्ये करतो, त्याला रागवतो बरं. मुळात तर मुलं येत नाही, त्याला रागवलं ते मूल काय करतं, गळ्यातला टाळ काढतो आणि प्रतिज्ञा करतो, मरेपर्यंत तुमच्या भजनामध्ये आलो, याद राखा. खरोखर मरेपर्यंत भजनात येत नाही पण, म्हणजे मुळात तर लोक येत नाही परमार्थाकडे, नाही का. आणि त्यानं जर आपण वेळेकडे बोललो तर मग महाराजांनी विचार केला. मग महाराज म्हणतात नाही का, इतकी लिंगता घेतात, इतकी लिंग घेतात. महाराज म्हणतात, लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला मुखी नामा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. महाराजांनी विचार केला. त्यानंतर आपण व्हिडिओकडे बोलले, शिवाय दिले आपण दूर जातील. पण पन्हा महाराज म्हणतात, लागोनिया पाया पाया पडतात. आता मला सांगा, तुमची आमची एवढी लायकी का महाराजांनी आपल्या पाया पडा. पण ज्या ठिकाणी हित आहे, ज्या ठिकाणी कल्याण आहे, त्या ठिकाणी मोठी माणसं पाया पडत तयार होतात. कशी बघा, लहान मुलं आहे शाळेत जात नाही. आता मला सांगा, लहान मुलांना शाळेत जाणं त्याचं कल्याण आहे का नाही, हित आहे का नाही, जात नाही. मग बाप त्याला मारतो तरी जात नाही, बाप त्याला शिव्या देतो तरी जात नाही. शेवटी तोच बाप म्हणतो तुझ्या पाया पडतो, पण शाळेचा नाही का. बाप मुलाच्या पाया पडता होतं का नाही का, शाळेत जाण्यामध्ये मुलाच्या कल्याण. तसं साधू संत तुम्हाला आम्हाला प्रेमाचं ऐकत नाही, शिवाचं ऐकत नाही. शेवटी म्हणतो तुमच्या पाया पडतो, भगवत नामचिंतन करा. विठ्ठला पण भगवत नामचिंतनाशिवाय आहे कलियुगामध्ये तरुणोपाय नाही. मग त्या न्यायाप्रमाणे आमचे जनावे म्हणतात, तुम्ही कोणतेही काम करा, आधी भगवत नामचिंतन करा, मग काम करा. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. काही लोकांनी का म्हणले जनावे, ती म्हणून आग्रह काय करतात, अट्टास काय करतात.
जनाबा सांगतात. कारण हे नाम जे आहे तारक आहे, म्हणजे तारक. नाम तारक हे थोर. भवसागर तरुण जाण्याकरता ही नामरूपी नौका आहे. आणि त्या नामरूपी नौक्याच्या नावाडी स्वतः भगवान परमात्मा आहे. आणि देव जर नावाडी असेल ते नाव इतरत जाईल का हो? नामाची अशस्त्रवरी नावाई अवधारी सजोनिया संसारी तारू झालो, नाही का? हे नाम कसं आहे? तारक आहे. नामचिंतनानं तरुण जाता येतं. काही लोकांना पुन्हा प्रश्न विचारला, का हो म्हणले असं कोण तरुण गेलं का आतापर्यंत? महाराज म्हणजे एक सांगू, नामे तारिले अपार. पाठीमागे तरलेले आहेत, आता तरतायत आणि पुढे तरतील. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. एक म्हणून सांगू महाराज, नाम्याचे तरिले कोट्याने हे पोटी. कोट्यावर तरुण गेलेले आहेत नामचिंतनानं. काही लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला, कोट्यावर तरुण गेलं म्हणता, आम्हाला फक्त 2 उदाहरण सांगा कोण तरुण गेलं, नाही का? त्यावेळेस जनाबाई उदाहरण सांगतात. पहिलं उदाहरण, आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. आजा मेळा उद्धारीला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. चोखा मेळा मुक्तीचा नेला. कोट्यावर तरुण गेला मान्य आहे, अनेक तरले असतील, पण कोण तरुण गेलं याची 2 उदाहरणं सांगा आम्हाला. प्रश्न विचारला जाणार आहे मला. सांगितलं उदाहरण सांगू. पहिलं उदाहरण, आजा मेळा उद्धारीला. ह्या नामचिंतनानं आजा मेळाचा उद्धार झाला. बरं, तर मला सांगा, सर्वांनी इतिहास माहित आहे. आजा मेळ जेवढे जगतातली पाप आहेत त्यातली एकही पाप त्यांनी शिल्लक ठेवलं नाही करायचं. बरं, सगळ्या बाजा याच्या घरामध्ये. बाजा समजलं का? दारू बाज, गांजा बाज, नाही का? बाकीच्या बाजा बोल नाही का? असा पापी आजामेळ. एका सत्पुरुषाची भेट झाली, बाबा रे नामचिंतन कर, जमणार नाही. एकादशी व्रत कर, जमणार नाही. तुळशीची माळ घाल, तेवढं सोडून बोला. नियमित तगादा लढल्यानंतर शेवटी म्हणजे काम नको, म्हणजे ठीक नाही, नको नामचिंतन करू. कमीत कमी तुझ्या मुलाचं नाव तरी देवाच ठेव. ते म्हणजे हे सोपं आहे म्हणजे, नाही का? त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. बघा एवढा पापी आजामेळ. मुलाचं नाव ठेवल्यामुळे नारायण, त्या मुलाच्या निमित्तानं त्याच्या मुखामध्ये नाव येऊ लागलं. कारण असं आहे, आमच्या देवाचं नाव तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या, फल मात्र चांगलंच आहे. वाईट भावनेने घेतलं, द्वेष भावनेने घेतलं, नाही का, तर फल चांगलं. पेढा आहे पेढा. तर मला सांगा, पेढा कोणत्या अंगाने गोड लागेलो? तुम्ही पेढा कोणत्या अंगाने खावा, गोडच लागणार आहे.
तसं नामचिंतन तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या, फल मात्र चांगलंच आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या मुखामध्ये नाव येऊ लागलं. शेवटचा काळ त्याचा जवळ आला, अंतसमयी, आणि मरते समी त्याने आपल्याला मला हाक मारली. गंमत अशी झाली, नारायण म्हणायला आणि जीव जायला गाठ पडली बरं. एक नियम असा आहे, किती जरी पापी असला, अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याला नेण्याकरता देवाचे दूत आले आणि यमाचे दूत आले बरं. दोन्ही दूत भांडण. यमदूत म्हणतात आमच्या गिऱ्हाईक आयुष्यभर पाप कर्म केलेलं आहे. देवदूत म्हणतात मरतेशी मी आमच्या मालकाचं नाव घेतलं, आमच्या गिऱ्हाईक आहे. भांडे मिळत चला म्हणले देवाकडं. त्याच्यामुळे हुशार मी म्हणले असं येणार नाही, पालखी आणा म्हणले. पालखीत मला बसवा. देवदूतानं पुढं खांद्या द्या, यमदूतानं मागं खांदा द्या बरं. बघा चुकून नाव आलं देवाचं. पालखीत बसवलं, वर आलं वैकुंठामध्ये. देवदूत देवा हे आपले गिऱ्हाईक काय मरतशी मी तुमचं नाव घेतलेलं आहे. यमदूत पुढे देवा याच्या नावाची फाईल काढा, एकही पुण्यकर्म ह्याच्यात नाही का. जेवढे म्हणून पाप आहेत एकीचे लक्ष ठेवलं नाही, आमचे गिऱ्हाईक आहे. देवदूत म्हणतात मरतशी मी तुमचं नाव घेतलेलं आहे. यमदूत पुन्हा म्हणतात देवा तुमचं नाव घेतलं खरं, पण तुमचं घ्यायचं म्हणून त्यांनी घेतलं नाही. त्यांनी त्याच्या मुलाला हाक मारली, तुम्हाला कुठं हाक मारली नाही का. मग देवानं बोलायला सुरू केली. आता मला सांगा, नारायण नाव कोणाचं आहे? माझं नाव मुलाला ठेवलंय का मुलाचं नाव मला ठेवलेलं आहे? शेवटी नारायण नाव माझंच आहे आणि हे माझंच गिऱ्हाईक आहे. विठ्ठल चुकून नाव ठेवलं तरी फायदा असता बरं. म्हणून पूर्वीचे लोक आपल्यापर्यंत बरं, आपल्यापर्यंत आपली नावं देवादिकाची मुलीची वगैरे नाही का, जनाबाई, मुक्ताबाई, पांडुरंग, ज्ञानेश्वर, तुकाराम नाही का. आता मला सांगा एवढी लोक आहेत, आपल्या नातवाची नातीची नावं सांगा बरं नाही का. याच्यामध्ये नाही का जनाबाई कोणाचं नाव नातीचं दाखवा, ज्ञानेश्वर, तुकाराम, पांडुरंग नाताचं नाव दाखवा नाही का. आता सगळे नाव वेगळेच. विरांश, श्रेयांश, वेदांश नाही का, सगळे असे नाव. येणं केना प्रकारे मुखात देवाचं नाव यावं म्हणून पूर्वी लोकांना मुलाचे नाव देवाची ठेवत होती. विठ्ठल विठ्ठल. असा आज आम्ही एवढा पापी, पण चुकून देवाचं नामचिंतन झालं त्याचा उद्धार झाला. आज्या मेळा उद्धारीला. पुढं सांगतात चोखा मेळा मुक्ती सनेला. चोकोबराचा देखील उद्धार झाला भगवत नामचिंतन. काय तर चोकोबराचा अधिकार, भगवत नामचिंतन क्षणभर जात नव्हता बरं. भगवंताची लढवाळ भक्त. मंगळवेढ्याला गावकुस बांधायचं काम चालू होतं. दुर्दैव असं ती गावकुस कोसळली आणि त्या शेकडो कारागीर मारले गेले आणि त्याच्यामध्ये आमच्या चोखोबराचा नंबर लागला बरं. देवाला समजलं आमचे देव ढसाढसा रडतात, नामदेवा माझा चोखा गेला रे.
तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक नाम तारक हे थोर 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 पाराने पारा नामे पाराने पारा नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर नाम तारक हे थोर हॅलो नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे कोणतेही कार्य करा आधी भगवत नामाचे घ्या हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी तारे बोला. ओला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व करता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देहत्यागांती हरी बोला हरी बोला भांडता हरी ओला कांडता उगो बुक्की महाराज रामकृष्ण हरी म्हणणे का त्याचा तसा अर्थ नाही बरं भांडणच गेला असं नाही पण तरी चालतं रे हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला जनी एका जनार्दनी हरी बोला विठाला सर्व संतांचा हट्ट असा आहे बरं निश्चित तुम्हाला सांगता असं नाही स्वतः ते घेतला अनुभव सांगता अनुभव सांगतात अनुभव आली अंगा ते या कधी तसे नाही का स्वतः घेतात म्हणून सांगतात बरं. कारण हे नामचिंतन असं आहे अलौकिक आहे मी सांगतो एक देव दुसरं नामचिंतन आणि तिसरं संत महात्मी हे अलौकिक आहे अलौकिक म्हणजे लौकिक जगतामध्ये ज्याची किंमत कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात नंबर 1 ज्याच्यावर काळात सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात आणि जे पंचमहाभूतात अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात विठ्ठल नामचिंतन अलौकिक आहे लौकिक जगतामध्ये नामचिंतनाची तुम्हाला मला किंमत कळत नाही बघा तुम्ही आपल्याला किंमत कळते का आपण नामचिंतन घेत नाही मंदिरात जरी बसलो तरी घेत नाहीत बरं किंमत कळत नाही आता मंदिरात बसून जर घेत नसेल घरी काय दिवा लावणार आहे किंमत कळत नाही म्हणून नाम अलौकिक आहे नामचिंतनावरती काळा सत्ता चालत नाही उलट नाम काळाचे ही काळ नाही का नाम काळा काय चालत नाही नामचिंतन घेतलं काळ थांबत नाही बरं कसा पळतो
महाराज सांगतात दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापडी यारी नाही का. हा दडदड दडदड दुड 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 ह्याचा अर्थ सांगताना आमचे आळंदी शिक्षक होते मधुकर महाराज शिंपी नाही का, त्याचे अर्थ सांगताना सांगायचे दडदड दडदड दुड दुड म्हणजे काय कसा पळतो माहिती आहे का. दडदड दुड दुड म्हणजे चिंग चिंग चिंगाट. कसा पळतो? चिंग चिंग चिंगाट. निस्ता पळत नाही, गांडीला पैलवान पळतो म्हणले विठ्ठला. देवाची किंमत कळत नाही म्हणून देव अलौकिक आहे. देवावर काय सत्य चालत नाही म्हणून देव अलौकिक आहे. देव पंचमध्ये अडकत नाही. देव तसं नामचिंतन नाही का, किंमत कळत नाही, अलौकिक. नामचिंतनावरती काळा सत्ता चालत नाही, अलौकिक आहे. आणि नामचिंतन हे पंचमामध्ये अडकत नाही. बरं, पंचमाभूत आहेत ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश नाही का. ह्याच्यापेक्षाही नामचिंतन सर्वच सांगितलं. बरं, सर्वात व्यापक पृथ्वी आहे, पृथ्वीपेक्षा व्यापक आप आहे, आपापेक्षा व्यापक तेज आहे, त्याच्यापेक्षा व्यापक आकाश आहे, आणि आकाशापेक्षा व्यापक गगनाहुनी वाढ नाम आहे विठाला. आणि असं नामचिंतन अलौकिक असल्यामुळं त्या नामचिंतनाविषयी सर्व संत महात्मे आग्रह करतात, अट्टहास करतात. काही लोकांनी का म्हणजे एवढा अट्टहास आग्रह का करतात? तुमचा आणि नामचिंतनाचा संबंध काय? आमच्या महाराज उत्तर संबंध सांगू का? आम्ही कोण आहोत? एकंदर शिक्का पाठविला हे लोका आलो म्हणे तुका मी नामाचा. आम्ही कोण सांगू का? आम्ही का आग्रह करतो तर आम्ही कोण आहोत? आम्ही नामाचे धारक नेन प्रकार नामाचे धारक नेन प्रकार अनेक सर्व भाव एक विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे धारक नेन प्रकार अनेक सर्व भाव एक विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे धारक नेन प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व जे संकाधिक आहेत नाही का, संत महात्मे आहेत, ते सर्व कोण आहेत? आम्ही नामाचे नामधारक आहोत. बरं, म्हणून तुम्ही आम्हाला सांगतो. बरं, असं आहे. नाम जापक वेगळा, नाम ग्राहक वेगळा, नामधारक वेगळा. नाम ग्राहक म्हणजे कधीतरी नामचिंतन करणं, मनाला तवा. बरं, व्यवहारात मन आहे बघा. आली मनाला, गेली शेणाला, टाकलं टोपलं, बसली उन्हाला नाही का. याला नाम ग्राहक म्हणतात. नाम जापक म्हणजे सतत नामचिंतन करणारा, आणि नामधारक म्हणजे नामचिंतनाशिवाय जो क्षणभर राहू शकत नाही त्याला नामधारक म्हणतात. विठ्ठल तसं आम्ही कोण आहोत? नामधारक आहोत नाही का. आणि त्यातल्याच आमच्या जनाबाई नाही का, आणि त्या देखील नामचिंतनाविषयी तुम्हाला उपदेश करतात. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. तुम्ही कोणतेही काम करा. बघा सर्व संत चरित्र बघा. गोरोबा काकानी गाडगी मडकी बनत असताना भगवत नामचिंतन केलं. कामधंदा सोडला का? सावता महाराजांनी आपल्या कर्मालाच देव मानलं. कांदा मुळा भाजी
अवकी विठाबाई माझी. सर्व संत चरित्र पहा. घरदार सोडलेलं नाही, कामधंदा सोडलेला नाही, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे नाही का. कामधंदा सोडायची गरज नाही, घरधंदा सोडायची नाही. तुम्ही कोणतेही काम करा, भगवत नामचिंतन करा, मग काम करा. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. हे नाम कसं आहे, तारक आहे तरुण जाण्याकरता नाही का. असं नामचिंतन कितीतरी तरुण गेलेत. काय जाणो तरले किती, नाव आहे ती या पैसा. ऐती नाव आहे, पाठीमागे तरलेले आता तरतायत आणि पुढे तरतील. नाम तारक हे थोर, नामे तारेली अपार. त्याचे 2 वर्ष सांगतात. आजामजो सांगितलं, आजा मिळा उद्धारीला, चोखा मिळा मुक्ती सनेला. काही लोकांनी पण जाणाबाई का म्हणे जाणाबाई, तुम्ही सगळं उदाहरण सांगितलं, सगळं सांगितलं खरं, पण तुम्ही नामचिंतन करत होता. मग तुम्ही नामचिंतन कधी करत होता. जाणाबाई त्याचे उत्तर देतात, सांगू का. नाम दळणी कांड. बोला. नामदळणी कांडणी, म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. नाम तारक हे नाम तारक हे. काही लोकांनी प्रश्न का जानाबाई तुम्ही नामचिंतन कधी घेतलं. जानाबाई उत्तर सांगू. नाम दळणी कांडणी, म्हणे नाम याची जनी. मी दळत असताना, कांडत असताना भगवत नामचिंतन केलं. पूर्वीचा काळ, पूर्वी स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या बरं. आता जाता हा प्रकार अलीकडच्या मुलीला जरी विचारलं, जाता कशाला म्हणतात, सांगता येणार, बुडलं जातं नाही का. पूर्वी स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या. आणि स्त्रियाचा गुण फार चांगला बरं. जात्याच्या खुंट्याला हात लागला की स्त्रिया सुंदर ओव्या म्हणतात बरं. आता त्या ओव्या म्हणायला शाळेत जायची गरज नाही. बघा जुन्या म्हाताऱ्या बायका आहेत बघा, अंगठा भाद्र असेच, पण ओव्या सुंदर म्हणतात का नाही. फक्त यमक जुळवायचं. जरीचा ग खन, मजा आणीला पंढरीहून, आईच्या ग जावायानं आणि सासूच्या ग लेकायानं नाही का. पण नवऱ्यांना म्हणून सांगितलं. आपण पंढरपूरला एस टीमध्ये रेल्वेमध्ये गेले ना यात्रेला वगैरे, त्या बायका गीतं म्हणतात बघा नाही का. उघड त्याला टल जोडायचं बघा. यमक जोडायचं काहीतरी. काय काय बायका कसं वर्णन करतात भावात, त्या दळताना त्या गवळ्यामध्ये भावाचं वर्णन करतात. माझ्या ग बंधुरायाच्या घराला सोन्याचं कुलूप म्हणते. आताच्या घराला दरवाजा नसतो बरं, सोन्याचं कुलूप लावा निघते. काय फक्त यमक जोडू हवी तयार. कसे यमक जोडत बघा. आंब्याचा ग आंबरस पाणी टाकून केला नास, आणि माझ्या ग गंगूबाईला नवरा मिळाला गांजा खस. आता मला सांग, हिव म्हणजे का शाळेत जायला लागतं का. पण आमच्या जनाबाई दळण दळायच्या. जनाबाई दळत असताना आमच्या देवाला बोलवायच्या. ये ग विठाबाई,
ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आहे माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आहे भीमानी चंद्र भागा भीमानी चंद्र भागा भीमानी चंद्र भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई जनाव्या जवळ लागल्या आमच्या देवाला ये ग विठाबाई माझे पंढरीची आई आमच्या देवा स्वभाव आहे बघा देवाला प्रेमान हाक मारली देव धावत येतो तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेन मोहे धाव गाली पाना नाम घेता पंढरी राना लोग कहते हैं भगवान आते नहीं हम जनाबे की तरह बुलाते नहीं हम द्रौपदी की तरह बुलाते नहीं हम गजेंद्र की तरह बुलाते नाही अहो देवाचा स्वभाव आहे देवाला प्रेमानं हाक मारली देव धावत येतो विठ्ठल जनाबानं बोलायला बरोबर देव धावत आला नुसता यायचा नाही जनाबा संग दळण दळायच्या रोजच्या नित्यक्रम पाट्याच्या जनाबा दळण दळायच्या देवाला बोलवायच्या देव यायच्या एकदा आईसाहेबांनी विचार केला आपले पतिराज रोज जातात तरी कुठे पाट्याच्या वेळेस आईसाहेबांनी पाळत ठेवली एकदा बाबा निघाला आईसाहेब लपतचपत त्यांच्या मागं आले हा बाबा जनाबाईच्या घरी आईसाहेब मागेच थांबल्या आणि खेळून बघतात देव काय करतो तो तर हा बाबा जनाबाई संग दळण दळतो जनाबाई पुढं म्हणते पांडुरंग आमचा पिता हा देव मागणं म्हणतोय पांडुरंग आमचा पिता जनाबाई पुढं म्हणते रखमाई आमची माता हा देव मागणं म्हणतोय रखमाई आमची माता माता म्हटल्याबरोबर आईसाहेब देवा माता का बायको म्हणले नाही का देव म्हणले मला माहित नाही जनी म्हणले म्हणून मी म्हणतोय विठ्ठला तात्पर्य सांगायचं काय की भगवंताचं नामचिंतन करण्याकरता काम धंदा सोडायची गरज नाही तुम्ही कोणतंही काम करा आणि ते काम करत असताना भगवत नाम नाम दळणी कांडणी मने नाम याचे जनी नाम तारक हे थोर नामे तारेले अपार ज्ञानेश्वर ज्ञानराज
नामदळी दळाने कांडे दळिता कांडेता नामदळाने कांडणी बोला मने नाम याचे धनी नाम तारक हे तोर नाम तारक हे तोर नाम तारक हे तोर नाम तारक थोर नाम
मग पाऊल टाकावे. नाम तारक हे तोर नामे तारेल्या पराजा मेळा उद्धारेला तो काय मेळा मुक्तेश नेला. नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी नाम तारक हे थोर नामे तारेल्या पार. 9 वाजत आलेले आरती होईपर्यंत बरोबर 9 वाजतात. कारण ह्या वर्षी नाही का प्रत्येक वर्षी 9 ते 11 कीर्तन होतं बरं. पण यावर्षी बदल केला 7 ते 9 कीर्तन बरं. चांगली वेळ आहे त्याच्यामुळे उपस्थिती वाढली. त्याच्यानंतर पण जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे नाही का. येणाऱ्या सर्व लोकांना जेवण आहे नाही का. व्यवस्था चांगली नाही का. आणि हीच वेळ चांगली बरं 7 ते 9 कीर्तन आहेत. तर ग्रामीण भागात जमत नाही काही ठिकाणी. लोक शेतातनं 7 वाजता येतात गायच्या धारा काढत असतात. पण तरी पण वर्षातनं 7 दिवस लवकर आलं समजा 1 तास लवकर धार काढली काय होईल. अर्धा लिटर कमी निघेल काय फरक पडणार नाही का. म्हणजे का वर्षभर करायचे का ते. वर्षातून 7 दिवस बरं हा वेळ योग्य निवडलेले 7 ते 9 कीर्तन आहे. त्याच्यात जेवणाचा कार्यक्रम आहे. जसं काही मला सांगताना मी सांगितलेलं आहे. मी सध्या जास्त कीर्तन करत नाही बरं. लांबचे कीर्तन बंद केले करायचे नाही का. फक्त ठराविक जुनी कीर्तनं तेवढी ठेवलेत. कारण मला आता होत नाही. कारण माझी मोठी 4-5 ऑपरेशन झालेत बरं. शरीर थोडं स्थूल व्हायला लागले. व्यायाम काही पडला चालायला जमत नाही. खाली मांडी घालून बसायला येत नाही. 4-5 मोठी ऑपरेशन झालेली आहेत सर्वांना माहीत आहे. 18 वर्षापूर्वी बहिणीला किडनी दिली. एकच किडनी 18 वर्ष झाली त्याला बरं. 10 वर्षापूर्वी कॅन्सर होता मोठा त्याच्यावर देवानं मात केली. 3 वर्षापूर्वी ओपन सर्जरी आहे. वाल रिप्लेसमेंट वाल टाकला नवीन. एकदा कानाचा ऑपरेशन केलेला आहे. नाकाचा ऑपरेशन झालेलं आहे. डोळ्या हाताचा ऑपरेशन प्रत्येक इंद्रियाचा ऑपरेशन झाले बरं. त्याच्यामुळे शरीर थोडं स्थूल झालेलं आहे. व्यायाम काही जमत नाही चालायला जमत नाही. लांबचे कीर्तन बंदच केलेले आहेत बरं. आता घरी गाडी आमच्या गाडी आणायची होती पण मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे वेस्टेज करू नका नाही का तेल वाचवा. म्हणून इष्टीने आलो आणि इष्टीने जाणार आहे. असो जसं काही मला सांगताना सांगितलेलं आहे. या चुकीच्या असतील माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल साधू संतांच्या आणि देवाचरणी अर्पण करतो. शेवटी जगद्गुरू तुकोबाराच्या नामचिंतन करायचे. प्रत्येकाने हाताने टाळी मुखाने नामचिंतन मोठ्या प्रेमानं तुकोबाराचा विचार करा. तुकाराम